नमस्कार. आपण आज कवठाची चटणी बनवणार आहोत. आता कवठ फोडून घेऊ. हे पहा, कवठ फोडले, मस्त पिकलेलं निघले. ते आपण वाटीत काढून घेऊ. त्याला आपण आता गर ताटामध्ये काढून घेऊ. मस्त पिकलेलं कवठ आहे. कवठाची चटणी एकादशीसाठी स्पेशल आहे. शिवरात्रीला तर एकादशी असली ना, त्याच्यासाठी कवठाची चटणी खूप महत्वाची आहे. आता आपण काटे चमच्याने बारीक करून घेऊ गर. मस्त बारीक झालंय. वाव, छान वास सुटलाय त्याचा. कवठामध्ये सी व्हिटॅमिन असतं आणि पचायला खूप सोपं असतं. रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. प्रत्येकानं कवठाची चटणी बनवून खाल्ली पाहिजे. तर डोंगराळ भागातच येतं. कवठ हे नैसर्गिक असतं. फवारणी वगैरे काहीच नसती. नॅचरल असतं. आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत. त्याच्यात चवीनुसार तिखट पण घालणार आहोत आणि घालणार आहोत गूळ. आता मिक्स करायचं याला. अर्धी वाटी, एक कवठ असेल तर अर्धी वाटी गूळ घालायचा आणि अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. ही चटणी फ्रीज मध्ये ठेवल्यावर 8 दिवस टिकते. माझी आजी आषाढी एकादशीला आणि महाशिवरात्रीला ही चटणी बनवते. अशा प्रकारची चटणी आपण कधी बनवून खाल्ली आहे का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कवठाची आता घेऊन खाऊ का मग? चांगलं दिसेल. मस्त झाली चटणी. व्हिडिओ सांग मोठ्याने मग. चटणी कशी झाली बा? एक नंबर आहे चटणी. वा वा वा. व्हिडिओ आवडल्यावर शेअर करा, कमेंट करा.